गाईज वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसांनी तर आजचा प्रवास म्हणजे मी आज चालले आहे गावाला. आहे काही खास कारण ते पण शेअर करते आणि बसच्या गंमत गोष्टी पण शेअर करते, सांगते तुम्हाला मी नेमकी कुठे चालले आणि का चालले. सो पहिलं तर तुम्हाला मी आज एक सांगते की आम्ही ना CBSवरून 2 वाजता एक बस बुक केली होती, पण रस्त्याचे काहीतरी काम सुरू असल्यामुळे ना आम्हाला CBSवरून निमाणीकडे यावं लागली. पहिली बस तर आमची सुटली, पण आम्ही नाही का दुसऱ्या बसमध्ये ट्रान्सफर झालेलो आहोत. त्याच जे रिझर्व केलं तो सीट. सो सांगते मी तुम्हाला पुढचं. आणि बाय माझ्यासोबत माझी मम्मी आहे. सो मम्मी काय बोलायचं, माझी मम्मी ना गावाकडे जाऊन फ्रेंड्ससोबत भेटणार आहे. तर कसं वाटतं तिला विचारू आपण. ठीक आहे, मला कॅमेरा थोडंसं वरती पकडावं लागेल, कारण एक तर मी खूप दिवसांनी ब्लॉग करते आणि मला खूप लाज वाटते, ती वेगळी गोष्ट आहे. स्किप करा. आणि हां, आज माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल बसमध्ये बसायचा. ते पण तुझ्यासोबत शेअर करते की ही जर्नी कशी असते. सो त्याला मी तुम्हाला मम्मीच्या गप्पा गोष्टी ऐकत थोड्याच. सो मम्मी, आता ही माझी मम्मा फक्त फोनमध्ये असते. एवढं म्हणजे एन्जॉय करायचं. आम्ही दोघी पण फर्स्ट टाईम ना इलेक्ट्रिकल बसमध्ये बसले. आणि स्टार्टिंगला नाही का आम्ही CBSला गेलो होतो, कारण आम्ही नेहमीसारखं नाही का रिझर्व केलं होतं, ऑनलाईन तिकीट काढलं. 2 वाजता आमची बस होती आणि ती CBSला दाखवली होती. आणि आम्ही CBSला गेलो तर आम्हाला सांगितलं की नाही का रस्त्याचे काही कामं सुरू असल्यामुळे तुमची बस निमाणीला असणार आहे. आणि आमची ती बस निघून गेली, कारण आम्हाला यायलाच टाईम झाला. सो मम्मी, याच्यावर काय बोलायचं आहे तुला? महामंडळ बस स्टँडला काही सांगायचं आहे का तुला? काही काय नाही सांगते का याला, आणि दुसरीकडेच पाठवते तर दुसऱ्याची फजिता करते. आणि इकडे आलो नाही का, इकडे काही जण जे निमाणीचे होते ना त्यांना न्यू CBSला पाठवलं. तर नाशिकमध्ये असं चालू आहे. आणि ह्यावेळी परत मला पहिल्याच तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल की वाल्यांनी नाही का कसा स्कॅम दिला होता, आणि परत तसंच झालं आहे. सो तुम्हाला नाही का आजचा एक्सपिरियन्स शेअर करते आणि आजच्या गंमत गोष्टी पण तुम्हाला सांगते. मी फर्स्ट टाईम इलेक्ट्रिकल बसमध्ये चालले गावाला, ते पण एक्सपिरियन्स सांगते. हां, नॉर्मल बसपेक्षा ना तिकीट थोडंसं हाय प्राईस आहे, पण गाडी म्हणजे बस खूप छान आहे. हे बघा, बस पण मी तुम्हाला दाखवते कशी आहे, तो सांगा तुम्ही. आणि तुम्ही ह्या बसमध्ये येऊ शकता, कारण खूपच छान आहे. आवाज वगैरे काहीच येत नाही बाहेरचा. सो जरा मी तुम्हाला दाखवते मी आजचा प्रवास. ही बस खूप क्लीन आहे, खरंच छान ठेवली आहे, स्वच्छता खूप छान आहे. आणि डिझर्व करते हाय प्राईस तिकीट ना, डिझर्व करते ही बस, कारण खूप छान आहे. प्लस AC बस आहे. सो हे बघू शकता तुम्ही. बाय द वे, तुम्हाला एक सांगायचंच राहून गेलं. तुम्ही जर आता इलेक्शनच्या टायमाला किंवा कधी पण बसने जात असाल ना, तर पहिले नाही का एक जे कस्टमर केअरचा म्हणजे बस स्टँडचा एक नंबर असतो, तो मी नाव घेते, चौकशीसाठी असतो. मला काय एवढं माहिती नाही, पण मी चौकशी करून भेटला तर नक्की शेअर करेल. तर कधी पण ना तुम्हाला बसने जायचं असेल ना, तर कन्फर्म करा की बस नेमकी CBSला येणार की निमाणीला येणार आहे. म्हणजे कसं होईल की तुमचा टाईम वाचल, आमच्यासाठी पंचायत होणार नाही. सो पहिली कधी पण बस जाताना चौकशी करा, कारण ना ह्या महामंडळाच्या बसने 2दा विश्वासघात केला आहे. पण ठीक आहे, दुसरी बस चांगलीच भेटली सेम प्राईजमध्ये. सो का चांगले. सो तरी का तुम्ही आधी ना चौकशी करा जाण्याआधी. तर भेटूया, चला प्रवास सांगते तुम्हाला पुढेची अपडेट.
2 वाजताची बस होती, पण CBSची होती. पण त्यांनी निमाणीला आम्हाला पाठवलं की तुम्ही निमाणीला जा, रस्त्याचं काही काम झालं सांगितलं होतं. तर आम्ही आता 3 वाजताच्या गाडीमध्ये बसलो आहोत. बघतो आम्ही तेच तिकीट दाखवतो. आता काय होतं ते तुम्हाला सांगते मी, ॲक्सेप्ट होतं का नाही म्हणून. ते बघण्यासाठी नाही का हा व्लॉग कंटिन्यू बघा. फायनली नाही का दुसऱ्या बसमध्ये ॲक्सेप्ट झाले, तिकीट चाललो. तर तुमचं पण कधी गाडी निघून गेली असेल त्याच 1-2 तासांनी किंवा दिवसभर मे बी नाही माहिती, पण जर निघून गेलं असेल बस तर तुम्ही दुसऱ्या बसमध्ये शिफ्ट करू शकता. असं कंडक्टरला विचारून घ्यायचं, सपोर्ट करता. सो कॅरी ऑन, आपली जर्नी करूयात. सो गो इट. चला मी तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करेल परत आणि मजा मस्ती पण तुम्हाला सांगेन. माहिती खूप चांगलं वाटलं बरं का. मला मम्मीला खूप टेन्शन आलं होतं की तिकीट नाही ॲक्सेप्ट होतं का नाही किंवा जास्त पैसे घेतात का, तसं मला पण टेन्शन आलं होतं. पण झालं ॲक्सेप्ट तिकीट. आणि माझं फर्स्ट टाईममध्ये असं एक्सपिरियन्स आलं. मागचा एक्सपिरियन्स तुम्हाला माहिती आहे, पण माहीत नसेल तर मागचा व्लॉग नक्की बघा. असं चला. आणि हां, तुमचं पण कधी बस निघून गेली असेल आणि तुम्ही रिझर्वेशन केलं असेल ना, तर डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या कंडक्टरचा म्हणजे हेल्प घ्या. ते हेल्प करतात चांगले. हेल्प करू ते दुसऱ्या बसमध्ये आपल्याला शिफ्ट करतात. सो चला तरी एकदा चौकशी करत राहा. तुम्हाला असं मी अपडेट देत राहील. चला प्रवास एन्जॉय करूयात. माझी मम्मी तर पुणे फोनमध्येच. तर आपण आता इथे म्हणजे मी अरे कहना क्या चाहते हो? सॉरी, आपण इथं आता येवलेला आलेलो आहोत आणि इथे बस थांबल्या आहे चहा नाश्त्यासाठी. तर आपण इथे लवकर चहा नाश्ता करून जाणार फास्ट. चला आता काही घेताचा ही आपली बस. चला हा आहे मस्त असा व्ह्यू. ओके टेस्ट ओके. मम्मीसोबत बाहेर गेलं ना कधी पण टेन्शन देते. आता काय केलं, बस थांबली होती हॉटेलमध्ये. फोन ना तिने काय केलं, जी बॅग असते पर्समध्ये ती फोन ठेवला. ती पर्स बसमध्ये होती आणि मला म्हणते की फोन तुझ्याकडे दिला म्हणून मी. माझ्याकडे फोन नव्हताच आणि फुल ड्रामा सुरू बसच्या हॉटेलमध्ये. फुल ड्रामा सुरू नाही का. इकडं म्हणजे एक तर वडापावची ऑर्डर देऊन ठेवली, लगेच सुरू. अरे की नाही का माझा मोबाईल हरवला म्हणे. इकडं बघितला, पळापळ 2-3 शॉपमध्ये विचारलं. इथं जे चहाची टपरीत होतं तिथे विचारलं आणि मी रिंग लावली. म्हणजे कॉल केला मम्मीच्या फोनवर आणि बसमध्ये गेले तर ती रिंग नाही का मम्मीच्या बॅगमध्ये वाजते. नेहमीचं मम्मी असं का करते. हे नेहमी रिॲक्शन असतं, नेहमीचं रिॲक्शन. तुझी चुकी, माझी चुकी नाही. आता नाही काही बॅगमध्ये फोन ठेवला नाही ते पण माझीच चुकी आहे. ती स्वतःची चुकी मान्यच नाही करत. खात बसली बघा ना, विचारत पण नाही जेव्हा म्हणून नेहमीचं. तर आपली आता पाणीपुरीची ऑर्डर येते, बघू कधी पाणीपुरी दुसरी ना कंट्रोल होत नाही. पाणीपुरीची पण ऑर्डर देऊन टाकली. सो बघूयात आपण. तर छान. आता किती वाजले, 6 वाजले. टाईम होईल, बघू आता. अरे गार्डन बघायचं आहे, बघता येईल कधी माहिती नाही. खाऊन घेते मी, नंतर बोलेल. हां, तर आपण आता खाऊन पिऊन बाहेर निघालो आहोत. तसं मी 2 वडापाव इतकं पाणीपुरी घेतलं होतं. तिघांचं बिल 70 रुपये झालेलं आहे. सो हां, तर आपण इथून पेट पूजा करून नेमका चहा राहून गेला माझा. संभाजीनगरला जायला